डबल महाराष्ट्र केसरी हर्षद भाऊ सदगीर यांचं हे गाव, त्यांच्या गावी आलो होतो महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल. आणि गावचं मैदान पण होतं. गावच्या मैदानाला मिनी व्लॉग बनवत आहे. सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे हनुमानजीची. आणि गावचे ग्रामस्थ या ठिकाणी नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी माझा डीएडचं क्लासमेट पण भेटलेला आहे. हर्षद भाऊ सदगीर यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. क्लासमेट जुने भगवान पिचड जे की डीएड लावतो आम्ही, ते भेटल्यात. तुम्ही स्वतः पहलवान होताय ते मला इथं आल्यावर समजलंय. बरोबर. कोल्हापूरला असताना होतो आम्ही, म्हणजे पहिलीपासून 10वी 11वी पर्यंत कुस्ती खेळत होतो. तुम्ही 2008 ला होता ना डीएड ला? 8-9 आम्ही फर्स्ट इयरला असला, सेकंड इयरला होतो त्यावेळेस फर्स्ट इयरला होतो त्यावेळेस. भारी वाटलं भेटून. मला पण चांगलं वाटलं. कोंबाळणे गाव हे हर्षद भाऊ सदगीर यांचं गाव. सिकंदर शेख विरुद्ध पैलवान पृथ्वीराज पाटील अशी 1 नंबरची कुस्ती होती. सिकंदरची आता वर्ग या ठिकाणी आलेला भेटण्यासाठी आतुरतेनं वाट बघत होते. तानाजी नरके सरांचं खूप चांगलं. कोल्हापूरचे तानाजी नरके सर आहेत आणि या भागातच आहेत. सर, या भागात तुमच्यामुळे कुस्ती वाढली बरं का? कारण भगवान पिचड माझी क्लासमेट आहे डीएडचे, ते तुमच्याबद्दल सांगत होते. काय परिस्थिती होती इकडे? 2011 साली मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी अशा छोट्या मोठ्या सल्ल्यात कुस्त्या जास्त व्हायच्या आणि कुणीही पैसे घेऊन जायचं. मग इथं आल्यानंतर मनात विचार आला की इकडली थोडी कुस्ती आपल्याला बदलायची आहे. 2011 नंतर हर्षवर्धन सदगीर त्यावेळी 200 रुपयाला कुस्ती करायचा. त्यावेळेस नाही, त्यावेळेपासून मी इथं आहे. त्यानंतर मी थोड्या कुस्त्या इकडे नेमान एक मैदान असं घेतलं की नेमून कुस्त्या केल्या एका ठिकाणी. आणि या तालुक्यातले एक आमदार आहेत आपले किरण लामटे, त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्यामुळे या तालुक्यात कुस्ती एकदम बदलूनच गेली. आता 1 नंबरच्या काटा कुस्त्या या तालुक्यात होत्या. अहिल्यानगर मध्ये अकोले तालुका. पब्लिक भरपूर असते. नक्कीच कुस्तीला चालना देण्यामध्ये तुमच्या या भागामध्ये खूप मोठं सहकार्य. आणि आता तालीम सर किती मुलं आहेत आपल्या इथं? तालीममध्ये एक 60 मुलं आहेत आपल्या आता. नक्की सर. सर, तुमच्याबद्दल सांगा, तुमचे मेडल वगैरे कुठले काय? मी 2008 ला आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलोय. परत मी राष्ट्रकुल युवा राष्ट्रकुल स्पर्धेत माझी निवड झाली होती, पण प्रॅक्टिस करते माझ्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे मी त्या स्पर्धेला खेळलो नाही. तर सर नंदगावचे ना? हो, नंदगाव माझं गाव. विक्रम कुराडे, अनिल चव्हाण, तानाजी कुराडे, राणा नलवडे हे गावचे पैलवान आमच्या सगळे. शुभेच्छा सर. धन्यवाद. या ताईनं सुंदर रांगोळी काढली म्हणून त्यांचा सन्मान हर्षद भाऊ यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. हे डेप्युटी कलेक्टर साहेबांचाही सन्मान करण्यात आला. आमदार साहेब पण उपस्थित होते, त्या भागातील युवा नेते पण उपस्थित होते, पोलीस अधिकारी पण उपस्थित होते. माझाही सन्मान करण्यात आलेला आहे. कुस्ती निवेदक हांगेश्वर सरांचाही सन्मान करण्यात आलेला आहे. प्रचंड असे पब्लिक बघू शकता. मिनी खासबागच बघू शकता. तुफान असं पब्लिक या भागामध्ये आहे. सुविधा नसताना सुद्धा या भागामध्ये आलेला आहे. त्यामुळे खरोखर यांचं कौतुक आहे. शिवा चव्हाणने या हमीद इराणी या पलवानावर विजय मिळवलेला आहे. वैभव माने पण चांगली कुस्ती केलेल्या आहेत. सिकंदर शेख आणि पृथ्वीराज पाटील विजय होते. शेवटी हर्षवर्धन सदगीर यांच्या इथं सन्मान करण्यात